हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा, आज इथं तुम्हाला पूजा मांडणी दिसत आहे. ती कशाची आहे ती मी तुम्हाला सांगते. आत्ता मध्येच आम्ही अक्कलकोट, तुळजापूरला आणि पंढरपूरला जाऊन आलो. तर येताना आम्ही तुळजाईची मूर्ती आणली होती. तिची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर तो व्हिडिओ मी बनवून ठेवला होता आणि अपलोड करायचा राहून गेलेला. तर आज मी तुळजाईच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करणार आहे. तो व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्हीसुद्धा कशाप्रकारे देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर बघा, इथं मी रांगोळी काढून घेतली. त्यावर चौरंग ठेवला आहे. चौरंगावर एक वस्त्र अंथरलं आहे. त्याच्यावर एक छोटा चौरंग ठेवलेला आहे. तर मूर्ती आणल्यापासून आपल्याला अशीच ठेवायची नाही, तर एका डब्यामध्ये असं तांदळात घालून ठेवायची आहे. इथं बघू शकता. तर स्वामींची मूर्ती आहे. ही गाडीत लावण्यासाठी मी आणलेली आहे. आता नवीन गाडी आपण घेतलेली आहे, तर तिच्यासाठी ही मूर्ती आणलेली आहे. आणि ही आपली तुळजाईची मूर्ती बघा, असं हळदी कुंकू मध्ये टाकून ना आपल्याला ती दिली जाते. तर आणल्यानंतर आपल्याला अशी धान्यात ठेवायची आहे. तर मी तांदळात ठेवली होती. स्वच्छ केल्यानंतर बघा मूर्ती किती छान दिसते. भरीव आहे, बघू शकता तुम्ही पाटून फोडून. अगदी भरीव मूर्ती आहे. नेहमी आपल्या देवघरात भरीव मूर्तीची स्थापना करायची. कोणत्याही देवाची असो, पण भरीव मूर्तीची स्थापना करायची आहे. सगळ्यात अगोदर मी इथं अक्षता घेतलेल्या आहेत. त्यावर हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. सगळ्यात पहिला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवीची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे. तर इथे एक तामण घेतलेलं आहे मी. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही देवीची मूर्ती ठेवायची आहे. तर अगोदर आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि अक्षतावर आपल्याला देवीचं असं मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर अभिषेक करून घ्यायचा. तर अभिषेक करण्याच्या अगोदर देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर मी पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला असं पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. थंड पाणी आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी गंगाजल मिक्स केलेलं आहे आणि त्याने मी असं अभिषेक पहिला देवीला करून घेतला. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे देवीला. तर ही मूर्ती घेताना मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घरी पण प्राणप्रतिष्ठा करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर इथं शक्य असेल तर इथंसुद्धा मी करून देऊ शकतो. पण तेवढा वेळ नसल्याकारणाने फक्त तिथं देवीच्या मंदिरात नेऊन त्या मूर्तीची पूजा करून आम्हाला त्यांनी दिली होती. तर बघा, पंचामृताने आपल्याला देवीला अभिषेक करून झाल्यानंतर ते पाणी सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर मी हळद मिश्रित आणि थोडं चंदन घालून त्यांनी देवीला असा अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर असा कुंकवानीसुद्धा असा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्याला फुलांचासुद्धा देवीवर असा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना मंत्र आपल्याला सतत आपल्या तोंडात हवा आहे. तर ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा मग तुम्हाला ओम तुळजा भवानी देव्याय नमः असं सुद्धा मंत्रपठण तुम्ही करू शकता. आणि आपल्याला जेव्हा देवाचे प्राणप्रतिष्ठा करतो त्या देवाचा आपल्याला मंत्र सतत आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. तर बघा, देवीला मी छान असा मळवट भरून घेतलेला आहे. किती छान आपली देवी दिसते ना. तर आपल्या देवघरात नेहमी ना अंगठ्याच्या साह्याच्या म्हणजे 3 इंचापेक्षा मोठ्या मूर्त्या नसाव्यात असं म्हटलं जातं. त्यामुळे मी छोटीशीच मूर्ती घेतली. आणि इथं तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपण मूर्ती आणतो ती तांदळातच का ठेवायची असते. तर आपल्याला लगेचच प्राणप्रतिष्ठा करायची असेल, तो वार असेल देवीचा, तर तुम्ही त्या दिवशी करू शकता. नसेल जर तुम्हाला म्हणजे वेळ लागणार आहे, म्हणजे जसं बघा, आता मी तुळजाईची मूर्ती आणली आणि ती शुक्रवारी किंवा मंगळवारीच तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणून मी तो वार मध्ये घेऊनच मी देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून मी तांदळाच्या डब्यात ती मूर्ती ठेवलेली आहे. तसं आम्हाला तसं सांगितलंच होतं. तर बघा, देवीला हळदी कुंकू वाहून घेतलं, अक्षदा पुष्प वाहून घेतले. त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा मी इथं अभिषेक करून घेते आहे. त्यांचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा करत आहे, कारण की आपल्याला गाडीमध्ये ही मूर्ती आपल्याला लावायची आहे म्हणून. तर स्वामींनासुद्धा मी पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर हळद मिश्रित केशर आणि चंदन आहे त्यांनीसुद्धा मी असं अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर स्वच्छ करून मूर्ती अशा अक्षदानावर स्वामींना असं विराजमान करायचं आहे. मूर्ती बघू शकता, छान अशी मूर्ती आहे. ही मूर्ती मार्बलची आहे आणि ही आपल्याला आता आपल्या गाडीमध्ये
तिची प्राणप्रतिष्ठा करून झाली की गाडीमध्ये आपल्याला लावायची आहे म्हणून मी घेतलेले आहे. पहिले आपल्या गाडीमध्ये सुद्धा अक्कलकोटवरून माझ्या आईने आणलेली मूर्ती होती आणि ही सुद्धा मी म्हणजे ठरवलंच होतं जेव्हा अक्कलकोटला जाईन तिथूनच मी स्वामींची मूर्ती आणीन, तेव्हाच मी गाडीमध्ये लावीन. तर आपल्या गाडीमध्ये अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती लावायची आहे, कारण विघ्नहर्ता आहे. मग त्याची मूर्ती तर प्रत्येक गाडीमध्ये असतेच, पण स्वामींची सुद्धा मला मूर्ती लावायची होती म्हणून मी स्वामींची सुद्धा मूर्ती तिथं खरेदी करून घेतली. त्यानंतर बघा स्वामींना चंदन लावून घेतला, फुलं अर्पण करून घेतली. प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे मनापासून तुम्ही देवीच्या त्या मूर्तीमध्ये प्राण निर्माण करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सतत देवीचं पठण म्हणजे नामस्मरणाचं पठण करत राहिलं पाहिजे. बघा त्या सगळी पूजा झाल्यानंतर मी पुरुषसूक्ताचा एक पाठ करून घेतला आणि त्यानंतर मी श्रीसूक्ताचं सुद्धा पठण करून घेतलेलं आहे. देवीचं नामजप करायचं म्हणजे एक माळ तरी देवीच्या नावाने करायची, स्वामींच्या नावाने करायची. कारण की जी पूजा आपण करतो म्हणजे आता आपण तुळजाईची मूर्ती जर आपल्या घरामध्ये आणलेली आहे तर तिचं वास्तव्य सतत आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे म्हणून. तर बघा सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मी आरती करून घेतली, तुम्हालासुद्धा आरती दिली आणि आरती करून झाल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथं मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवते, कारण की सकाळची वेळ होती. मी संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक वगैरे छान असं गोडाधोडाचं काय बनवेन तेव्हा मग संध्याकाळी देवीला मी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवेन. तर इथं मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे. तुम्ही साखर, दूध साखर किंवा काय घरात बनवलं असेल तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर नमस्कार करून घेतला. तर अशा पद्धतीने मी देवीची आणि स्वामींची मूर्तीची अशी प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा देव घरी आणल्यानंतर कोणत्याही देवाची प्राणप्रतिष्ठा कशी करता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.